सैफ अली खान पर नीतीश राणे का एक बार फिर से विवादित बयान सामने आया, जो इस वक्त काफी ज्यादा सुर्खियों में है। अभिनेता सैफ अली खान पर चाकू से हमले को लेकर बीजेपी नेता और महाराष्ट्र सरकार में मंत्री नीतीश राणे ने तंज कसा। सैफ अली खान पर हुए हमले का मजाक उड़ाते हुए नीतीश राणे ने कहा कि सही में चाकू लगा था या फिर एक्टिंग थी। उन्होंने कहा कि देखो ये घुसपैठी बांग्लादेशी मुंबई में क्या कर रहे हैं, देखो इनकी हिम्मत। पहले सड़क पर रहते थे, अब लोगों के घर में घुस रहे। सैफ अली खान के घर में घुसे, शायद वे उसे जो यानी कि सैफ को ले जाने आए थे। अच्छा है कि यहाँ का कचरा अब हटा दिया जाना चाहिए। सुनिए क्या कुछ नीतीश राणे ने कहा है। बघा त्या बांगलादेश पहिले काय करतात त्या मुंबईमध्ये, त्या सैफ अली खानच्या घरात घुसले। म्हणजे नालायक बघा किती आहेत। पहिले फक्त नाक्यावर उभे राहायचे, आता घरात घुसायला लागलेले आहे। कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील, हे गाडी लेके जाऊ आम्हाला जायला तो एवढा तो असा बाहेरून चालत होता। मलाच संशय राहिला का घरात चाकू मारला की ह्यांनी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टून 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 करून असतंय ते। पण आजूबाजूला बघा, जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो, कुठला शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल, बघा सगळे कसे टिवटिव करायला लागतात। पण कुठल्या हिंदू कलाकारावर, कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं, तो तुझा मुंबऱ्याच्या जितो नाही आला बिळाच्या बाहेर। ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर, तिला बरोबर सैफ अली खानचीच चिंता आहे, शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे, नवाब मलिकचीच चिंता आहे। कधी कुठल्या हिंदू कलाकाराची चिंता करताना ऐकले? या गोष्टीवर तुम्ही लक्ष घाला।